माणूस त्याला गेल्यानंतर 15 माणिक बाबांचे चुलते नारायण त्यांचे चुलते नारायण आणि त्यांचे चुलते नारायण म्हणजे वंश परंपरेची गादी आहेत. इथे आमच्या वंशातलाच माणूस बसला पाहिजे. आमच्या वंशातले भगवान बाबा नाही म्हणून नारायण गणाचे वारस होऊ शकत नाही. ही केस हैदराबादमध्ये धनंजय तुम्हाला भाग्यवान आहे. भगवान बाबांची लोक पैसे घेऊन जायचे शेतीसाठी आणि बिर्ला लॉजमध्ये मुक्काम करतात. इतका धोका भगवान बाबा बरोबर घडलेला आहे. म्हणून जवळच्या माणसापासून सावध राहा. हे भगवान बाबाचं जीवनचरित्र आहे. बाबाकडून केससाठी पैसे न्यायचे जवळची माणसं बिर्ला लॉजमध्ये मुक्काम करायचे आणि येऊन सांगायची तारीख पडली. सतत पक्ष हा गैरहजर आहे म्हणून एकतर्फी निकाल देण्याकरता फायनल तारीख ठेवली ही यांना माहीत नाही भगवान बाबांच्या जवळच्या. आणि त्याही तारखेला गैरहजर राहिल्यामुळं भगवान बाबातर्फे मानणारा कोणी नाही. एकतर्फी निकाल देण्यात आला की आपण गडावर राहू नये आणि जर तुम्हाला काही अपील करायचं असेल तर तुम्हाला 90 दिवसाचा अवधी दिला जातो. 90 यांना माहितीच नाही निकाल गेलाय या विरोधामध्ये. 90 दिवसानंतर पुन्हा ही पार्टी नारायण. पुढचा इतिहास फार खतरनाक आहे. 3-4 माणसं आल्यानंतर त्यांच्या मनात काय काय वाटत असेल तुम्हाला कल्पना नाही. भगवान बाबांनी तो कोर्टाचा आदेश पाहिला. त्यांना सांगितले की पाणी त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी आश्रम जो आजपर्यंत आहे. 12 एकर मध्ये महिला आश्रम बनवला. तुम्ही जे म्हणता ना बाबा गेले समस्त पर्यावरणीय मंडळी महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी मनापूर्वक हार्दिक आपली जबाबदारी इथे करून वाढण्यासाठी चला वरची चला खाली. सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं. सर्वांना नम्रतेची विनंती आहे. बा तरुण मंडळ वाढण्यासाठी जा. ज्यांना कोणाला उन्हाचा त्रास होत असेल चला पेजवर कोणी थांबू नका. सर्वांना विनंती. शहराचे जे पोलीस आहेत ना त्या पोलिसांनी वरच्या सगळ्या लोकांना खाली घ्यायचं. चला हे पहा सर्व तरुणांना विनंती आहे. आपल्या गावाची पाटी ज्या ठिकाणी लागलेली आहे परिसरातील सर्व प्रसादासाठी मंडळी बसलेले वाढत्यांना वाढता यायला पाहिजे. असं वाढत्यांना प्रसाद वाढता येईल असं प्रसाद अडचण होईल का पण प्रसाद त्या गावच्या तरुणाने त्या ठिकाणी जाऊन वाटायची मदत करायची आहे.